सुख वाटे चिठाई सुख वाटे चिठाई बहुपाई संतांचे म्हणून केला वास नाही नाश ते ठाई न कळवे हाली चाली निवारली चिंता हे म्हणून केला वास नाही नाश ते ठाई तुका म्हणे निवेतनो तुका म्हणे निवेतनो रजकणो लागता म्हणून केला वास नाही नाश ते ठाई पांडुरंगा मम प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचारण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यतय जननी देवाचे मस्तक माझा सुख वाटे चिठाई बहुपाई संतांचे म्हणून केला वास नाही नाश ते ठाई संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपण संतांच्या चरणी निवास का केला हे सांगत असताना संतांच्या चरणाचा महिमा प्रतिपादन करतात विठ्ठल Hare
इंद्रायणी मातेच्या तटावर अलंकापूर नगरीमध्ये कैवल्य चक्रवर्ती, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप ज्ञानाधिराज ज्ञानोबा यांच्या निस्सीम कृपेनं श्रावण मासाच्या निमित्ताने आपले हरिभक्तपरायण प्रल्हाद महाराज घाडगे यांच्या उत्कृष्ट अशा प्रकारच्या या आयोजनाने सुरू असलेला हा जो सप्ताहाचा उत्सव, या उत्सवातील आजची सेवा माझ्याकडं आलेली आहे. तशी उद्याची होती, काही अडचणीमुळे महाराजांना विनंती केली की बाबा उद्या नाही जमत, म्हणून आज ही सेवा माझ्याकडं आलेली आहे. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी उपस्थित असणारी सर्व संत महात्मे, सर्व साधक, सर्व भाविक सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे बोलतो. विठ्ठल प्रस्तुत अभंग तुकोबारायांचा आणि संतांच्या चरणाचा महिमा सांगणारा अभंग आहे. अर्थात संतांचा महिमा सांगणारा अभंग आहे. असा संतांचा महिमा हा आपल्यासारख्यांना सांगता येत नाही. संतांचा महिमा वर्णन करावं असं ज्ञानही आपल्याकडं नसतं, तसे शब्दही आपल्याकडं नसतात, आपली ती योग्यता नसते, आपला अधिकार नसतो. पण कीर्तनाची सेवा करायची असते, सेवा म्हणून करायचं असतं, आणि मग संतांनी संतांचं जे वर्णन केलेलं आहे अशा प्रकारचे अभंग घेऊन आपण त्याचं काय करायचं असतं, निरूपण करायचं असतं. अर्थात संतांच्या वचनाचा अनुवाद करायचा असतो. विठ्ठल संत महिमा वर्णन करता येत नाही. का करता येत नाही त्याचं कारण सांग. आपल्यासारख्याला आपण कितीही ग्रंथ शिकलो, फार काही जास्त शिकलेलो नसतो, थोडेफार जे काही शिकलो तेवढं शिकून संतांचा महिमा सांगता येत नाही यात नवल नाही. सगळे ग्रंथ जरी शिकला, व्याकरण सगळं कंठस्थ केलं, अष्टाध्यायी पाठ केली, ज्योतिष, चारी वेद, वेदाची 6 अंग, पुराण, सगळे शास्त्र, सगळं संत वाङ्मय हे जरी आपण कंठस्थ केलं, पाठ केलं, अर्थात कितीही आपण शब्दज्ञान मिळवलं, कितीही शब्दज्ञानी झाला, त्यालाही संत महिमा कळत नाही. ऐका, वर्णन करण्यासाठी ज्या वस्तूचं वर्णन करायचं आहे ती वस्तू आपल्याला कळावी लागते. आता कोणत्याही वस्तूचं वर्णन करायचं म्हटल्यानंतर ती वस्तू कळली तरच काय करता येईल, वर्णन करता येईल. संसारात, व्यवहारात सुद्धा असंच आहे. जी वस्तू आपल्याला कळलीच नाही, ज्या वस्तूबद्दल आपल्याला काही माहीतच नाही, अशा वस्तूबद्दल जर आपण वर्णन करायला लागलो तर लोक आपल्याला वेड्यात काढतात. तसंच आहे परमार्थात. ज्यांना काही माहीतच नाही ते सांगायला उभे राहतात. सांगण्याची हौस तर सगळ्यांना आहे, पण ज्या विषयावर
आपल्याला बोलायचंय त्या विषयाबद्दल पुरेपूर काय पाहिजे? ज्ञान पाहिजे. ते ज्ञान जर नसेल तर आपण जे बोलू ते वास्तव न बोलता आपल्या बोलण्यातून सगळं अवास्तव त्या वस्तूचं वर्णन होण्याची शक्यता आहे. आपल्याला संतांचं वर्णन करायचंय तर संतांचं वर्णन करण्यासाठी अगोदर संत कळले पाहिजे. आणि संत जर कळले नाही आणि संतांचं वर्णन करायला लागलो तर संतांचं वर्णन होण्याच्या ऐवजी ते संतांना सोडून संत इतर जे आहेत त्यांचं वर्णन होईल. ते संतांचं वर्णन नाही होणार. कुठल्याही वस्तूचं वर्णन करण्यासाठी त्या वस्तूचं ज्ञान असावं लागतं, तसं संतांचं वर्णन करण्यासाठी संतांचं ज्ञान असावं लागतं. आणि संतांचं ज्ञान सामान्याला असू शकत नाही. संत कळतच नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. दुर्गम शब्दाचा अर्थ आहे कळण्याला कठीण. दुर्लभो दुर्गमो अमोघश्च. नारद महर्षींनी म्हटलेलं आहे संतांचा महिमा सत्संगती किंवा संत हे कळण्यासाठी किंवा ते भेटण्यासाठी दुर्लभही आहेत आणि कळण्यासाठी दुर्गमही आहेत. कळत नाही. कठीण आहे संत कळणं. शब्द ज्ञानी झाला तरी कळत नाही. शब्द ज्ञानाला विद्वानाला संत कळत नाहीत असं नाही. तुकोबा म्हणतात की संतांचा महिमा देवादिकांना सुद्धा कळत नाही. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिक ज्या देवता आहेत त्यांनाही संतांचा महिमा कळत नाही. आणि मग कळलाच नाही तर वर्णन कसं करता येईल? कळावा लागतो. आणि आणखीन पुढे जाऊन सांगू, जरी संतांचा महिमा कळला काय जरी कळला तरी कळल्याला महिमा शब्दाने बोलताच येईल, तो व्यक्त करताच येईल असं नाही. कारण संतांचा महिमा हा शब्दाच्या पलीकडचा आहे. विठ्ठल जसं परमात्म्याचं स्वरूप वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात, शब्द कमी पडतात. येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. ज्याच्यापासून मनासह वाणी परत फिरते, वाणी त्याच्या स्वरूपाचं वर्णन करू शकत नाही. ठाव न पवता जयाचा मनीषी मुरडली वाचा बघायली. मनासह वाणी परत येते. मग हे जसं आहे संत ही तेच असतात की जे परमात्मा स्वरूप झालेले, जे ब्रह्म स्वरूप झालेले, त्यांचाही महिमा वाणीनं वर्णन होत नाही. शब्द कमी पडतात. जगामध्ये अजून असा शब्दच उत्पन्न झालेला नाही की जो संतांचा महिमा सगळा सांगू शकेल. संतांच्या स्वरूपाला वा संतांच्या कार्याला संतांच्या महिमाला जो शब्द गौसणी घालील असा शब्द अजून या शब्दसृष्टीत निर्माण झालेला. वाणीनं शब्दाने संतांचं वर्णन होऊच शकत नाही. विठ्ठल
शब्दाने त्यांचं वर्णन होईलच कसं, असा संतांचा महिमा. तो कळतही नाही, तो वर्णनही करता येत नाही, पण तरीही संतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जरी संत नाही कळले तरी, जरी शब्दाने त्यांचं वर्णन करता येत नसलं तरीही थोडंफार जेवढं वर्णन करता येईल शब्दाने संतांचा सगळा महिमा सांगताच येईल असं नाही, पण सांगताच येत नाही असं बी नाही. सगळा सांगता येत नाही, जरी पूर्ण नाही सांगता आला थोडाफार जेवढा काही शब्दाच्या आवाक्यात येईल तेवढा महिमा सांगत असताना सांगायचा ठेवलाच नाही. संतांनी संतांचा महिमा सांगितलेलाच आहे आणि महिमा सांगून असंही संतांनी सांगितलेलं आहे. असे संत असतात आणि तुम्ही अशा संतांच्या जवळ जा, त्यांची संगत करा, त्यांच्या जवळ राहा, त्यांची सेवा करा. हा सर्व संतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. तुका म्हणे जवळी पाचारिता जावे, संत चरणी भावे विघावया झाली सांगता संत संगती करा, राही संत संगी चुकू नको दशा यौवन बांधली अंगी, पांगिला नव्हे विषय संगी, राही संत संगी चुकू नको. संत संगतीत राहा, संतांची सेवा कर. संत आपल्याकडे आले, संतांना आसन घाल, त्यांची पूजा कर, गायनं वाचन मनानं पूजा कर. हे सांगितलं, दुसऱ्याला हे सांगितलं. स्वतःही आपल्याला संत संगती प्राप्त व्हावी, संतांच्या चरणाची सेवा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून देवाकडे मागणीही केली. संत संगती देई चरण सेवा, जेणे तुझा हा विसर न पडावा, हाची भाव माझे या देवा. पूर्वी देवा मनोरथ अखंड जया तुझे, अखंड Yeah.
तुझी प्रीती मजते तयाची संगती. अर्थात संतांच्या संगतीची मागणी केलेली आहे. कारण देवाविषयीची प्रीती कुणाच्या अंतःकरणात असते? संतांच्या अंतःकरणात असते. महाराज तुकोबारायांनी खूप देवाची सेवा केली आणि मागितलं काहीच नाही. मागितलं संसारातलं काहीच मागितलं नाही. जे मागितलं ती काय मागितली? संत संगती. देव द्यायला तयार होता, पण दुसरं संसारातला देव द्यायला तयारच असतो कधी. तो बघा संसारातलं काहीच मागत नव्हते. नलगे मुक्ती आणि संपदा. संपदा म्हणजे संसारातलीच. संसारातलंच मागत नव्हते असं नाही. तुकोबाराय परमार्थातलं जे परमोच्च फळ आहे की जे फळ प्राप्त केल्यानंतर पुन्हा प्राप्त करायला काही शिल्लक राहत नाही, अशा प्रकारचं सर्वश्रेष्ठ जे फळ आहे ज्याला मोक्ष म्हणतात, तो मोक्षही नको म्हणतात तुकोबाराय. मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभ तो ठेवा. दुर्लभ तो काहीच संसारातलं मागत नाहीत आणि मोक्ष नको म्हणतात. आणि काय दे म्हणतात? संत संगती दे म्हणतात. विचारलं तो का मला कशासाठी हो संत संगती? कशाला पाहिजे ही संत संगती? का लागते तुम्हाला ही संत संगती? समजा देवाने तुम्हाला संत संगती दिली, काय करणार ती संत संगती घेऊन? तो म्हणतात काय करेन? त्या काहीच नाही करणार. पडून येईल उगाची संताची पायी. पाठाला जाणार नाही, ज्ञानेश्वरी वाचणार नाही, काय नाही. फक्त आपलं आळणीत काय व्हायचं? पडून राहायचं संतांच्या जवळ. देवाने तुकोबारायांची इच्छा पूर्ण केली. टाकली देऊन काय? संत संगती दिली. तुकोबारायांना संतांच्या चरणाची प्राप्ती झाली. फळ येत असे पुण्य फळले बहुतारेसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. संतांच्या चरणाची प्राप्ती झाली म्हणतात तुकोबा. आजी फिटले माझे पुढे, भव दुःखाचे साकडे कोंदाटले पुढे. परब्रह्म सावळे झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. तुकोबारायांना संतांच्या चरणाची प्राप्ती झाली आणि संतांच्या चरणाची प्राप्ती झाल्यानंतर तुकोबारायांनी संतांचे चरण सोडलेच नाही. संतांचे चरण सोडलेच नाही. कायम कायम अशा प्रकारचे संतांजवळ राहिले. आता शरीरानं जरी राहिलेले नसले तरी चिंतनाच्या द्वारा, विचाराच्या द्वारा कुठे होते तुकोबाराय? संतांच्या जवळ होते. संतांच्या चरणाजवळ तुकोबाराय कायम कायम अशा प्रकारचा निवास करून राहील. या संतांच्या पायाजवळ राहण्यासाठी तुकोबारायांनी ऐहिक सुखाचाच त्याग केला असं नाही, पारलौकिक सुखाचाच त्याग केला असंही नाही. या वैषयिक सुखाचा तर त्याग केला, तो या लोकातलं सुख असो किंवा परलोकातलं सुख असो, मोक्षाचाही तुकोबारायांनी त्याग केला. तेव्हा तुकोबारायांना लोक पाहताना जरा वेगळ्याच चष्म्यातून बघायचे. हे संसारिक म्हणावं का पारमार्थिक म्हणावं? संसारिक म्हणावं तर संसारातलं काही मागितलं नाही.
पारमार्थिक म्हणावं तर परमार्थातलं सर्वश्रेष्ठ फल असतं मोक्ष, तोही घेतला नाही आणि कायम फक्त या संतांच्या जवळ राहिले. असं कसं तरी वाटायचं लोकांना. असं वाटायचं की तुकाराम महाराजांनी काय असलं मागून घेतलंय. तुकोबारांची स्थिती अशी झाली, धड संसार नाही, धड परमार्थ नाही, धोबी का कुत्ता, घर का ना घाट का, असं वाटायचं सामान्य लोकांना. काय होते. आणि मग तुकोबारांनाच विचारलं, महाराज मी काय, तुम्ही कायम या संतांच्या जवळच असता. कायम असतो. या संतांजवळ राहण्यासाठी तुम्ही मोक्ष नको म्हणता. हा नको म्हणतो. आपण तुम्हाला जन्म घ्यावा लागल, तयार आहे. जन्म म्हटल्यावर तुम्हाला जन्माचं दुःख भोगावं लागल, गर्भवासाचं दुःख भोगावं लागल. ठीक आहे, काय हरकत नाही. तू काय म्हणे, गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. म्हणजे गर्भवासाचं दुःखही तुकोबा भोगायला तयार आहे. सामान्य गर्भवासाचं दुःख काय सांगू, गर्भीची यातना, मग भविता नारायणा मांस मलमूत्र जाणं, तुझं क्षणोक्षणाध्यात असेल. गर्भाचं दुःख, जन्माचं दुःख, बालपणाचं दुःख, तारुण्यामध्ये सगळे अनुकूल विषय दूर जातात, प्रतिकूल विषय येऊन भेटतात. हे सगळं सगळं असतच नाही. शोक वियोग सगळं हे दुःख, म्हातारपणाचं दुःख आहे. आणि सगळ्यात पुढं मृत्यूचं दुःख आहे. सगळं आहेच ना जन्म घेतल्यावर. आम्ही तयार आहे भोगायला. म्हणजे संत संगतीत राहण्यासाठी तुकोबाबांनी हे सगळं दुःख स्वीकारलं आणि संतांच्या चरणाची प्राप्ती करून घेतली आणि कायम संतांच्या जवळ राहिली. मग तुकोबाबांना विचारलं, ठीक आहे महाराज, तुम्ही सगळं दुःख स्वीकारायला ही तुम्ही तयार आहे संतांच्या चरणासाठी, संतांच्या संगतीसाठी. म्हणजे हा का तुम्ही संतांच्या चरणाजवळ राहता कायम? का तुम्ही संतांच्या चरणाजवळ कायमचा वास केलेला? अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात, Bye.
म्हणूनी केला वास. तुकोबाबाई म्हणतात की म्हणून आम्ही संतांच्या चरणाजवळ वास केला. म्हणजे त्यांच्या पायाजवळ अगरबत्ती लावली असं नाही त्याचा अर्थ. वसती धातू आहे, त्या धातूपासून वास शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ आहे राहणे. वास करणे म्हणजे राहणे. आम्ही संतांच्या चरणाजवळ वास केला म्हणजे आम्ही संतांच्या चरणाजवळ राहिलो. कायम आम्ही संतांच्या चरणाजवळ असतो, त्याच्याजवळ आम्ही कायम असतो. ठीक आहे, वास केला बरोबर. का केला? म्हणून केला. काय म्हणतात तुकोबाबाई? म्हणून आम्ही वास केला, म्हणून आम्ही संतांच्या चरणाजवळ राहिलो. पण आता ते म्हणून आलं म्हणजे अगोदर त्याचं काहीतरी सांगितलेलंच आहे. का वास केला, त्याचं कारण काय आहे? संबंध अभंगामध्ये त्या कारणाचाच विचार आहे. विठ्ठल विठ्ठल सुख वाटे येची ठाई. तुकोबाराय म्हणतात की संतांच्या चरणाजवळ राहिलो कारण संतांच्या चरणाजवळ आम्हाला सुखाची अनुभूती आली. आम्हाला सुख आहे असं वाटलं. संसारात महाराज कुठं सुखच नाही आहे असं वाटत नाही. तसं लांबून वाटतं हे मिळालं म्हणजे सुख होईल, ते मिळालं म्हणजे सुख होईल, आणि ते मिळाल्यावर सुख होत नाही, उलट अजून ते सुखाविषयीची काय होते, आग वाढते. असं कसं काय होत आहे? कारण आपल्याला संसारात ज्याच्यात सुख आहे, ज्या ज्या गोष्टीत सुख आहे असं वाटतं ना, त्याच्यात सुखच नाहीये. संसार हा सगळा दुःखाचा आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, संसारात सुख नाही. संसारात सुखासाठी लोक काय करत नाही.
काहीही करायला तयार असतात लोक, पण काहीही केलं तरी सुख नाही भेटत. आता त्यात जास्त विस्तार करत बसत नाही मी, पण संसारात सगळ्या गोष्टी करून पाहिल्या, बघितलं सगळीकडं, तरी कुठं सुखाची अनुभूती आली नाही. आणि मग संतांच्या चरणाजवळ स्थिर झालो. का स्थिर झालो त्याचं कारण सांगत असताना तुकोबाबाई म्हणतात की आम्हाला संतांच्या चरणाजवळ सुख आहे असं वाटलं. उभे ते अंगणी वैष्णवाच्या, अति सुखाहुनी उभे ते अंगणी वैष्णवांच्या, वैष्णवांच्या जवळ सुख आहे. वैष्णवा संगती सुख संगती सुख वाटे जीवा. स्वतःचा अनुभव तुकोबाबाई सांगतात की वैष्णवांच्या संगती मला सुखाचा अनुभव येतो. वैष्णवांच्या संगतीत सुख आहे आणि म्हणून मी त्यांच्या चरणाजवळ वास केला. म्हणून केला वास का? कारण सुख वाटे येची ठाई. येची ठाई म्हणजे याच ठिकाणी कुठं? बहुपायी संताची, संताची पायी ये चिठाई बहु सुख वाटे, असा याचा अन्वय घ्यायचा. संतांच्या पायाजवळ, संतांच्या पायाच्या ठिकाणी खूप खूप सुख आहे असं मला वाटतं तुकोबाबाई म्हणतात. आणि म्हणून मी त्यांच्या चरणाजवळ वास केला. आता सरळ हा चरणाचा अर्थ आहे, हे तुकोबाबाईंचं विधान आहे. पण या विधानावर शंका येतात. कीर्तन करायला घ्याव्या लागतात, ऐकण्याला नाही आलं तरी. काय शंका येतात? शंका अशा आहेत. पहिली शंका अशी येते की तुकोबाबाई म्हणतात की संतांच्या पायाजवळ सुख वाटतंय, ते सुख नेमकं कोणतं आहे? कोणत्या सुखासाठी तुकोबाबाई संतांच्या पायाजवळ राहिले? काय आहे असं संतांच्या चरणाजवळ? कोणतं
लोक आहे, आपल्याला काही दिसत नाही त्यांच्या पायाजवळ, पायात बी नसते काही. विठ्ठल कोणतं सुख आहे की त्या सुखासाठी तुकोबाराय कायम संतांच्या जवळ निवास करून राहिले. आता कोणतं सुख म्हटल्यानंतर सुख किती प्रकारचे ते आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. विषय सुख तर अनंत प्रकारचे, अनंत विषय आहेत. विषय किती आहेत? अनंत आहेत. जगात जेवढे विषय आहेत त्या सर्व विषयाचा अंतर्भाव पंचविषयात होतो. प्रमुख किती विषय आहेत? 5. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. संसारामध्ये आपण जेही सुख अनुभवतो ते या 5 विषयाचं सुख असतं. चांगलं ऐकायला भेटलं की बरं वाटतं, चांगला स्पर्श असला की बरं वाटतं. लोक गाद्या कशासाठी घेतात? सुखाव म्हणून घेतात का दुःखाव म्हणून? गाद्या कशासाठी असतात? का गाद्या घेतात? तर त्याचा स्पर्श चांगला वाटतो. स्पर्श सुख हे दोघं आहे. चांगलं बघायला भेटलं, चांगलं म्हणजे आपल्याला अनुकूल वाटणार, आपल्याला बरं वाटणार असं बघायला रूप भेटलं की सुख होतं. चांगलं खायला भेटलं, चांगला रस आपल्याला प्राप्त झाला जिभेला, भजे, गुलाबजामुन, श्रीखंड असे पक्वान म्हणजे रस रस विषयच आहे ना त्याच्यात. काय दुसरं बरं वाटतं, चांगलं वाटतं, सुख प्राप्त होतं. चांगला वास आला, गंध विषय, फुलाचा, अत्तरचा, अगरबत्तीचा, धूप, हे सगळे प्रसन्न वाटतं म्हणजे सुख होतं. म्हणजे विषयाचे सगळे सुख आहेत. जगामध्ये कुठेही आपण फिरलो, कोणत्याही वस्तूपासून सुख प्राप्त झाले असं वाटलं तरी ते 5तलंच कोणतं तरी एक असतं. विषयाचे प्रकारच 5 आहेत. विषय अनंत आहेत. ते सगळे विषय या 5 प्रकारात मोडतात. म्हणून हे पंचविषयाचं सुख असतं एक. हे संसारातलं, हे संसारातलं सुख. पण या संसारातल्या सुखासाठी तुकोबाराय संतांच्या पायाजवळ राहिले असं आपल्याला म्हणता येत नाही. कारण हे संसारातले विषय संतांजवळ काय अशी मुबलक दिसत नाही. असतात काय संतांची परिस्थिती कशी होती? ज्ञानोबा काय तर मधुकरीच मागत होती. मधुकरी मागायला आपल्याकडं किटली तरी असते, आणल्यानंतर ठेवायला काहीतरी भांड तरी असतं. ज्ञानोबारायांकडं हे धातूची बासनं सुद्धा नव्हती. भोपळा कापायचा, त्याच्यावरच मधलं घर काढायचं आणि त्याच्यातच काहीतरी धान्य ठेवायचं काय असं हे सगळं भोपळा असले सगळे भांडे म्हणून वापरायचे. नारळ, ते कापलेलं नारळ तेच वाटी म्हणून वापरायचं, त्याची ती नवटी. ही अशी परिस्थिती. आणि मग संतांच्या जवळ काय विषय सुख असणार? आताच्या संतांकडे बघू नका. आताचे आपल्याला जे संत वाटतात ते संत म्हणजे राजा लोकांना जे विषय नाहीत ते विषय सुद्धा त्यांच्याकडे असतात. विठ्ठल ज्ञानोबारायांसारखे, नामदेवरायांसारखे, शुकाचार्य, ही सगळी संत मंडळी आहे ना. आणि त्यांच्याजवळ काय विषय भेटणार आहेत? काय त्यांच्यावर धोतरं, पात्रं, तांब्यानं वाटी. आम्ही
सदैव सुडके, जवळ येतात चोर धाके, जाऊ पुढे भिके, पृथ्वी घरा किती, अशी त्यांची परिस्थिती असते. आणि त्यांच्या जवळ राहायचं कशाला? खायला तरी भेटणार का 3 टाइम? काय भेटणार आहे? कशासाठी त्यांच्या जवळ राहायचं? हे विषय सुद्धा त्यांच्या जवळ भेटेल असं काही वाटत नाही, भेटणारही नाही. आणि एक लक्षात घ्या, या विषय सुखासाठी तुकोबा संतांच्या जवळ कशाला जाऊन राहतील? इथं तर नको म्हणतात ना ते, न लगे मुक्ती आणि संपदा. या लोकातलेच विषय नको म्हणतात असं नाही, परलोकातले विषय नको म्हणतात. आणि का न लगे माईक पदार्थ, तेथे माझे आर्त नको देवा, तिथं माझी इच्छा सुद्धा निर्माण होऊ देऊ नकोस. कारण हे सगळं दुःखाचं कारण आहे. ब्रह्मानिक पदे दुःखाची शिराणी, तेथे चित्त जणी जळो देशी. विषयात सुख नसतच, विषय आपल्याला सुखरूप वाटतात, तो आपला भास आहे, भास. सुखाभास असतो, सुख नसतं. विषय भोगी जे सुख ते जाण साध्यंतची जाण दुःख, किंवा विषयी सुख आहे जे बोलण्याची सारखी नव्हे, विषयात सुख नाहीच आहे. आणि जे काही आहे असं वाटतंय तो आपला आभास असतो, ते खरं नाहीये. जरी मानलं विषयात काय आहे, सुख आहे, तरी ते एवढं एवढं असतं. सुख पाहता जवा पाणी, एवढे दुःखच जास्त असतं. विषय म्हणजे अर्थ, ते विषय प्राप्ती करता अगोदर दुःख भोगावं लागतं. विषय मिळाले तरी त्याच्या संरक्षणाकरता दुःख भोगावं लागतं. आणि विषय नष्ट झाल्यावर दुःख. अर्थानामर्जने क्लेशः तथैव परिपालने नाशे दुःखम वे दुःखम धिगर्थान क्लेशकारिणः. म्हणून आचार्याने या विषय सुखाचा धिक्कार केलेला आहे, धिक्कार. विषय सुख हे ते सुख म्हणायचं, पण नाव फक्त त्याला सुख आहे. दुःख आहे दुःख. आणि मग हे परलोकातलंच ते विषय सुख नको म्हणतात, तर या लोकातल्या विषय सुखासाठी संतांच्या चरणाजवळ हे कशाला वास करतील? तो बघा, विषय सुख संतांच्या पायाजवळ आहे आणि म्हणून तो कोबावे त्यांच्या पायाजवळ जाऊन राहिले असं आपल्याला म्हणता येत नाही. मग दुसरं कोणतं सुख आहे? दुसरं सुख आहे ब्रह्मसुख. दोनच सुख आहे, एक विषय सुख आणि दुसरं ब्रह्मसुख. आता विषय सुख आणि ब्रह्मसुख फरक आहे. विषयाचं सुख आधी आणि अंताने युक्त आहे. कसं आहे? आधी आणि अंताने युक्त आहे. म्हणजे उत्पन्न होणार आणि नष्ट होणार आहे, एवढं एवढं आहे विषयाचं सुख. नष्ट होणार आहे म्हणजे क्षय दोष त्याच्या ठिकाणी आहे आणि अतिशय दोषही त्याच्या ठिकाणी आहे. म्हणजे ब्रह्मसुख आहे ते ब्रह्मसुख आधी अंताने युक्त नाही, ते उत्पन्नही होत नाही, ते नष्टही होत नाही. म्हणजे नष्ट होत नसल्यामुळं क्षय दोष त्याच्या ठिकाणी नाही आणि अतिशय दोषही त्याच्या ठिकाणी नाही. अतिशय दोष कळतो ना? अतिशय दोष म्हणजे समजा आपण गाडी घेतली, सगळ्यात भारी गाडी घेतली 50 लाखाची, तशी गाडी कुठं तालुक्यात नाही. सुख असतं, पेढे वाटतो, वा वा आमच्यासारखी गाडी कुणाकडेच नाही, आमच्यासारखी गाडी कुणाकडेच नाही, आमच्यासारखी गाडी, किती आनंद असतो. आणि 8 दिवस होतात ना होतात की शेजारी गाडी पाहिली, 70 लाखाची गाडी. अरे वा, 70 लाखाची गाडी. आता त्याची 50 लाखाची गाडी काय जळाली का? नष्ट झाली का? गाडी नष्ट नाही झाली, गाडी दारातच आहे. पण जे पहिला गाडी आणली तेव्हा जे सुख होतं की शेजारच्याची गाडी बघितल्यावर पुन्हा हे सुख नाही राहत का? कारण याच्यापेक्षा ती भारी आहे, भारी बघितली की हिच सुख नाही राहत. म्हणजे या गाडीमध्ये
गाडीपासून मिळणारे जे सुख आहे ते अतिशय दोषाने युक्त आहे. याच्यापेक्षा दुसरं कोणतं तरी मोठं सुख असतंच, अतिशय दोष म्हणतात. तसं ब्रह्मसुख जे आहे त्याच्यात अतिशय दोष नाही. विषय सुखामध्ये कमी जास्तपणा असू शकतो, क्षयातिशय दोष असतात. ब्रह्मसुखामध्ये क्षयातिशय दोष नाहीत. ब्रह्मसुखच असे ते इतकं मोठे, इतकं मोठे की त्या सुखापेक्षा पुन्हा जगात कोणतं दुसरं मोठं सुख नाही. त्याच्यापेक्षा कोणतं सुख मोठं नाहीच आहे, म्हणून अतिशय दोष नाही, नष्टही होत नाही. विटे आयसे असं ते सुख नाही, विटणार नाही. आता हे दोन सुख आहेत, एक विषय सुख आणि दुसरं ब्रह्मसुख. विषय सुखासाठी तर संतांच्या पायाजवळ तो उभा राहिले नाही. मग आता दुसरं सुख कोणतं आहे? ब्रह्मसुख. ब्रह्मसुखासाठी संतांच्या पायाजवळ राहिले का? संतांच्या पायाजवळ जाऊन राहिल्यानंतर ब्रह्मसुख प्राप्त होतं का? संतांच्या पायाजवळ गेल्यानंतर ब्रह्मसुख प्राप्त होतं असं नाही. ब्रह्मसुखासाठी संतांच्या पायाजवळ जावं लागतं. संतांचे पाय धरल्याशिवाय ते सुख नाही मिळत. ब्रह्मसुखाची प्राप्ती होण्यासाठी ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. ब्रह्मसुख जे प्राप्त होतं, त्या दोन लग्न केले होते काय? लग्न केलं ब्रह्मसुख प्राप्त होत असते. लोक म्हणतात तसं. मला एक जण म्हटला की पोरग झाल्यानंतर जो आनंद होतो मोक्षापेक्षा मोठा असतो. म्हणजे त्याचं ते बोलणं अज्ञानानंच युक्त असतं. अज्ञानानं कसं बोलत असतो, कारण त्याला मोक्ष सुख म्हणजे काय ते माहीतच नसतं. मोक्षातलं सुख म्हणजे ब्रह्मसुख. आणि ते ब्रह्मसुख प्राप्त करण्यासाठी ब्रह्मसुख दुसऱ्या कशाने प्राप्त होत नाही. ते कशाने प्राप्त होत असतं? ज्ञानाने. ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानानेच प्राप्त होतं. आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी ते ज्ञान कुठं असतं? ते संतांच्या जवळ असतं, गुरु जवळ असतं. गुरु तेच ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. म्हणून ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी साधन सांगत असताना ज्ञानोबा म्हणतात, संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञान पैगा बळवे, जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तर संतांनाच भजलं पाहिजे. संतांना भजल्याशिवाय, संतांचे पाय धरल्याशिवाय, संतांच्या चरणाजवळ गेल्याशिवाय या ब्रह्मसुखाची प्राप्ती होत नाही. हे खरंय, हे खरंय. पण तुकोबाला या ब्रह्मसुखासाठी संतांच्या चरणाजवळ नाही राहिले. विठ्ठल संतांची सेवा केल्यानंतर संत प्रसन्न होतात, उपदेश करतात, कृपा करतात. आणि कृपा करून उपदेश करून त्याला ज्ञान झालं की तो संतापासून मग पुन्हा संतांच्या आज्ञा घेऊन दुसरीकडेही जाऊ शकतो. पुन्हा संतांच्या जवळ जायची गरज नाही लागत त्याला. पुन्हा कुठेही पडला तरी तो ब्रह्मसुख अनुभवू शकतो. ब्रह्मसुखाच्या अनुभव येईपर्यंत संतांच्या जवळ जावं लागेल. काय? ब्रह्मसुखाची अनुभूती पर्यंत संतांच्या जवळ राहावं लागेल. पण एकदा साक्षात्कार झाला, अनुभव आला, पुन्हा संतांच्या जवळ राहायची गरजच नाही त्याला. कुठेही राहिला तरी त्याला तो अनुभव राहतोच. पुन्हा त्याला त्या सुखाची प्राप्ती असतेच.
मग पडोनीला हिंडता येत आहे कशाला? ज्या आधी तुकोबाला पडोनीला हिंडता येत आहे म्हणतात आणि त्याच ठिकाणी पडून राहतात, कायमचा संतांच्या चरणाजवळ वास करतात. ब्रह्मसुखाच्या अनुभवा करता, ब्रह्मसुखाची गोडी चाखण्या करता संतांच्या चरणाजवळ कायम राहण्याची गरज नाही. आणि तुकोबा काय म्हणतात की मी कायम वास केला, म्हणजे ज्या सुखा करता केला ती ब्रह्मसुख नाही. विठ्ठल संतांच्या चरणाजवळ ज्याच्या करता राहिले ते विषय सुखही नाही आणि ते ब्रह्म सुखही नाही. मग कोणतं सुख आहे? मग नेमकं कोणतं सुख आहे ते? संतांच्या जवळ तर राहतात, राहायला आवडतंही तुकोबाबांना. ही चरणाजवळ खूप सुख आहे असं वाटतं, असं म्हणतात. आणि ते विषय सुखही नाही, ब्रह्म सुखही नाही. सुख तर हे दोनच आहेत, मग तिसरं सुखच नाही. सुख आहे तरी नेमकं मग कोणतं आहे महाराज? जरी वेदांत शास्त्रामध्ये या सुखाचा विचार नसला केलेला तरी भक्ती शास्त्रामध्ये या तिसऱ्या सुखाचा विचार केलेला आहे. आणि तिसरं सुख जर कोणतं असेल तर त्या सुखाचं काय नाव आहे? भक्ती सुख. भक्ती सुख. विठ्ठल विषय तर सुखच नाही म्हणा, मोक्ष सुखापेक्षाही श्रेष्ठ सुख आहे. मोक्ष सुखापेक्षा कितीतरी पटीनं ते अधिक सुख आहे. म्हणून या सुखा करता स्वर्गातल्या देवांनाही वाटतं की आपण त्यांच्या संतांच्या जवळ जावं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. स्वर्गातले देव स्वर्गातले लोक अपेक्षा करतील असं नाही. वैकुंठात राहणारा देव या सुखा करता वेडा होतो. भक्ती
वेडा झाला, वेडा झाला. जो वेडा झाला तो साक्षात ब्रह्म आहे, साक्षात ब्रह्म आहे. महाराज संतांच्या संगतीत जे सुख असतं ते सुख उपभोगण्यासाठी निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार होऊन त्यांच्या संगतीत येतो. असं सुख संतांच्या संगतीत आहे. संतांच्या ठिकाणी जे सुख प्राप्त होतं त्या सुखाला कशाचीच उपमा देता येत, दृष्टांतच नाही दुसरा. ते जे सुख आहे, भक्तिशास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. भक्तीचे 3 प्रकार केलेले आहेत: साधन भक्ती, भावरूपा भक्ती आणि प्रेमरूपा भक्ती. संतांच्या जवळ जे सुख आहे भक्ती सुख म्हणजे प्रेम सुख आहे. साधना केल्यानंतर भावभक्ती निर्माण होत असते आणि भावभक्ती परिपक्व झाली की ती प्रेमरूपा भक्ती अंतःकरणामध्ये रूप धारण करत असते. आणि त्या भक्तीचे 2 विशेष सांगत असताना क्लेशग्निम शवधा मोक्ष लघुता कृत सुदुर्लभा सांद्रानंद विशेष आत्मा श्रीकृष्णाकर्षणीच सा. त्या प्रेमरूपा भक्तीचे 2 विशेष सांगत असताना पहिले जाऊ द्या, सगळे सांगत बसत नाही. सांद्रानंद विशेष आत्मा, सांद्रानंद विशेष आत्मा म्हणजे ब्रह्मदेवाच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये. आपलं आयुष्य वेगळं, ब्रह्मदेवाचा कालावधी 6 महिन्याचा कळतो ना. म्हणजे आपल्याकडचे 1000 युग गेले, 1000 महायुग गेले की ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि तेवढ्याच कालावधीची रात्र म्हणजे 24 तासाचा 1 दिवस पूर्ण होतो 2000 महायुग गेल्यानंतर. आणि 2000 महायुगानी असे ब्रह्मदेवाचे 6 महिने, 12 महिन्याचं 1 वर्ष, अशा दिवसांनी त्यातले 6 महिने समजा. आणि तेवढ्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये जीवन मुक्त महात्मा निर्विकल्प समाधीमध्ये जे सुख अनुभवतो तेवढ्या कालावधीमध्ये ते सुख म्हणजे या भक्ती सुखाच्या पुढं, या प्रेम सुखाच्या पुढं यत्किंचित असत. भक्ती सुखाचा हा समुद्र आहे, सिंधू आहे. आणि ते समाधीमध्ये असणारं सुख याच्या मानाने बिंदू मात्र आहे, असं भक्ती रसामृत सिंधू मध्ये याचं वर्णन आहे. असं हे भक्ती सुख, अनुपम अशा प्रकारचं हे भक्ती सुख संतांच्या चरणाजवळ असत. हे वैकुंठातही नाही, हे स्वर्गातही नाही, हे कोणत्या एखाद्या महात्म्याजवळ म्हणजे ब्रह्मज्ञानी महात्म्याजवळ असू शकत नाही. जे भक्ती करणारे, भजन करणारे जीवनमुक्त संत आहेत अशाच संताजवळ हे सुख आहे. हे सुख म्हणजे भक्ती सुख, त्याला प्रेम सुख म्हणतात. त्यालाच तुकोबारायांनी एका भंगामध्ये ब्रह्म रस म्हटलेले. रस म्हणजे सुख. आणि संतांच्या जवळ कसं काय प्राप्त होतं? देवालाही मिळतं. कसं? कारण संत मृदंग लावतात, मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळगो सेवू ब्रह्म सावडीने. मृदंग लावतात, श्रुती म्हणजे विना घेतात, टाळ वाजवतात आणि त्याच्यामध्ये भगवंताचं गुण गातात, नाम गातात, लीला गातात. आणि मग हे गायन करत असताना, भजन करत असताना, नामस्मरण करत असताना जी आनंदाची अनुभूती येते. आपलं भजन म्हणजे ते उगाच श्रद्धा म्हणून करतो आपण, ते करणं वेगळं, भजन करणं वेगळं आणि भजनातला आनंद उपभोगणं वेगळं. ही आनंदाची अनुभूती संतांच्या जवळ जाऊन भजन केल्यावर असते. गाये, नाचे, उडे, आपुले या छंदे. महाराज त्या आनंदामध्ये तो भक्तीचा रस अंतःकरणामध्ये प्रगट झाल्यानंतर, तो झरा व्हायला लागल्यानंतर उड्या मारा असं सांगावंच लागत नाही. आपल्याला हरिपाठामध्ये हाणावे लागते तर नाच म्हणून, नाच म्हणून.
असतात. ऊन म्हणत नाही असो ऐसा कोठी आठवची नाही, पण ज्या महात्म्यांना ज्या महाभागांना ही प्रेम रसाची भक्ती सुखाची अनुभूती आली, तो आनंदात प्रगट झाल्यानंतर मग उड्या मारावा असं म्हणावंच लागत नाही. ते स्वतः होऊन नृत्यंती लोक बाह्या नाचतात, उड्या मारतात, गायन करतात. अशा प्रकारचे आनंद आणि ते मधून मत्त अशा प्रकारचे होतात. असा तो आनंद आहे. ब्रह्मसुखापेक्षाही श्रेष्ठ आनंद आहे आणि प्रत्येक क्षणाला वाढणारा आनंद आहे. प्रतिक्षण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम अशा प्रकारचा तो आनंद आहे. आणि थांबण्याचं की संत समागमी नित्य दुणावे तुझिया नामी. कारण संतांच्या संगतीमध्ये भजन होतं, भगवंताचं नामचिंतन होतं आणि त्या नामचिंतनाने ते सुख दुप्पट होतं. आणि दुप्पट झालं की पुन्हा ते तेवढंच राहत नाही, नित्य दुणावे सारखं ते वाढतच डबल 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 असं होत जात. ते कमी होतच नाही, प्रतिक्षण वर्धमान त्याच्यात वाढच होत राहते. असं ते सुख आहे. आणि अशा सुखाची चटक तुकोबारायांना लागली आणि म्हणून त्या सुखाची अनुभूती घेण्यासाठी ते सुख उपभोगण्यासाठी तुकोबाराय म्हणतात की मी संतांच्या जवळ कायमचा वास केला म्हणून केला वास. आता वेळ झालाय आपला हे नाही, सगळं सगळं आता पुढच्या चरणाचा नाही ना ते ठाई. त्या ठिकाणी जाणाऱ्याचा नाश नाही किंवा त्या सुखाचाही काही नाही नाश, अशा प्रकारचा नाही. आणखीन संतांच्या चरणाजवळ वास जो केला त्याचं कारण काय? विषय संतांचे चरण अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. न करावे हानी Oh,
निवारली चिंता हे. तिथून हलावच वाटत नाही, हालचाल करावी असं तिथून वाटतच नाही. असे संतांचे चरण. तिथं जाऊन राहिला की सगळी चिंताच संपून जाते. निवारली चिंता हे, चिंता नाही गावी. विष्णुदासाची घोष जय जयकार सदा. असे संतांचे चरण आहेत. संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर चिंताही राहत नाही, चिंता संपून जाते. अजून संतांचे चरण कसे आहे? अभंगाच्या शेवटच्या चरणात
चरणाचे रज म्हणजे त्यांच्या चरणाची माती जर आपल्या अंगाला लागली, तन म्हणजे अंग शरीर, तर ते शरीर शांत होते, त्याचा सगळा ताप काय होऊन जातो, नाहीसा होतो. संतांच्या चरणाने चरणाचे रजाने त्रिविध ताप नष्ट होतो. पाप ताप दैन्य उठी किंवा भाग्याचा उदय हे जोडी संत पाय झाले पापा तापा तुटी, तापाची तुटी होते, ताप नष्ट होतो. असे संतांचे चरण आहेत. आणि म्हणून या संतांच्या चरणाच्या रजाची देव सुद्धा इच्छा करतात. देव इच्छिरज चरणीची माती धावत चालती मागे मागे किंवा नृत्य छंदे उडती रज, ते सहज चालतात. काय विष्णू जोडीकर माथा रजवंदी भगवान शंकर त्यांच्या चरणाची माती आपल्या मस्तकाला लावतात. भगवान शंकर आणि संतांच्या चरणाची माती आपल्या मस्तकाला लावावी. शंकर पार्वतीचं विमान चाललं होतं आळंदीहून. ज्ञानोबा यांनी समाधी घेण्याच्या अगोदरचा प्रसंग. भगवान शंकराचे विमान थांबवलं, खाली उतरले अलंकापुरात आणि या ठिकाणी येऊन गडबड 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 लोळायला लागले. पार्वतीला लक्षातच नाही, तर काहीच नाही, कुणीच नाही, तर देव मंदिर नाही, काही नाही, ती समाधीची जागा होती. लोळायला लागले. पार्वती माता जवळ आल्या, असं का करायले तुम्ही, असे का गडबडा लोळायला लागले तुम्ही, काय इथली माती अंगाला लावताय, पुन्हा 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 एकदा नमस्कार का करताय. भगवान शंकरने सांगितलं, या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ होणार आणि याच्या अगोदर 100 किती वेळेला 7 वेळेला ज्ञानोबाबाई काय झालेले समाधीस्थ अशा प्रकारचे झालेले. इथली ही जागा, ही भूमी त्यांच्या चरणाने पवित्र झालेली आहे. ती माती भगवान शंकर आपल्या अंगाला लावतात. एवढी पवित्र त्यांच्या चरणाची माती असते. आणि ती जर आपल्या अंगाला लागली, ती माती जर त्या मातीचा आपल्या अंगाला जर स्पर्श झाला, तुकोबाबाई म्हणतात, तुका म्हणी निवेदनू रजकणू लागता म्हणून केला वास नाही नाश ते ठाई. म्हणून आम्ही संतांच्या चरणाजवळ वास केला. वेळ झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या चरणी, संत ज्ञानोबा तुकोबा संतांच्या चरणी समर्पित करून आपणही आता देवाकडे हीच मागणी करू. असे जे संत आहेत ज्यांच्या चरणाचा महिमा या भंगात वर्णन केलेला आहे, अशा संतांच्या चरण आम्हाला प्राप्त व्हावेत आणि ते चरण प्राप्त होऊन त्या चरणाजवळ तुकोबासारखा कायमचा आमचा वास घडावा. अशा प्रकारची प्रार्थना, अशा प्रकारची मागणी आपण भगवंताकडे ज्ञानोबाबांकडे करून त्या ठिकाणी आपण ज्ञानेश्वर